मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्यात ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलावं. चलो धन्यवाद. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GR विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. आमची होईल मग लगेच 1994च्या GRची लगेच होणार. आता जशाल तसंच उत्तर भेटणार इथून पुढे. आता तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषेत उत्तर आहे. 50%च्या वरचं 2% सुद्धा जाणार आता. आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा. तू किती लढ, तू होत नाही बघ 94च. तू फक्त 1994च्या GRवर अभ्यास कर म्हणा. ते 16% आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे. आणतो का नाही माघारी बघा. बाहेर काढून तुला आणि वरचं 2% सुद्धा उडवतो का नाहीत बघ. आणि आमचं तू किती लढ, आमचा GR तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन, चॅलेंज होत नाही. कारण सरकारी दस्तऐवज आमचा. तुम्ही 16% आमचं चोरून घेतलेले 94ला 1994ला. त्याच्यामुळे ते चोट्ट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत. कारण ते आमचं आहे. हे पण मग तू ध्यानात ठेवा. सरकारने पण ते ध्यानात ठेवा. तो तिथं गेला, आम्ही 94चं चॅलेंज केलंच. आणि सरकारलाही सांगतो मग 94चा GR रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाका. एक घटना आहे, ते नवनाथ वाघमारे सर असं म्हणतात, निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाणून पाडायचा आहे. ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलावं. चलो धन्यवाद. पाटील, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या खुटा चौकामधून दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले. त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड ठोपटले. त्यांना नाही मोजत आपण काय. आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं, किती महत्व कोणाला द्यायचं. स्वतःच्या जातीसाठी लढावं, ती जात मोठी होईल. दुसऱ्याची इकडे लेकराच्या अन्नात माती घालून काय उपयोग. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्याच आहे. मराठ्यांनाही सांगतो, असल्याला गिनायचं बंद करा गड्या. हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचलील ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलेणार आहे. यांना काहीच हाती लागाना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही. तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात त्यांना. जरा आपले नेते थोडे शाने व्हा. कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका. थोडं संयम धरा. त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असं किती उगत तारफाड मारफाड करतात, मग आरडा याव करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळं आपण थोडंसं संयमानं घ्या. मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आहे आपला.